बसऱ्या? वय बघून प्रेम होतंय काय? अरे ह्याच्या आईने मला 7वीत असतानाच पटवलं. 7वी? 1 वर्ष लागलं मला मी पटलो हे पटायला. मग जेव्हा मला पटलं की मी तिला पटलोय, मग पटलं तर पटलंच. पण आमच्या नातेवाईकांना नाही पटलं की ही मला पटलंय. कदम, भान आहे काय बोलताय त्याचं? 7वीत असताना म्हणजे 12 वर्षांचे असताना प्रेमात पडलाय तुम्ही? नाही नाही नाही, 19 वर्षाचा असताना. अरे किती वर्ष होता 7वीत? सध्या लय वर्ष मी शाळेमध्ये होतो. हल्दीचं निमंत्रण जेव्हा मी सरांना द्यायला गेलो तेव्हा सर बोलले, बचारे आता बस झालं, आता लग्न करा. चोरी चोरी जब नजरे मिली, चोरी चोरी जब नींदे उड़ी, चोरी चोरी ये दिल ने कहा, चोरी में भी है मजा. अरे ए सिक्स पॅकू, अरे मला जोराचा डबा लागला बाहेर रे. अरे सिक्स पॅकू, माहिती ना मला डबा लागतो म्हणून. काय चाललंय? तुला 1000 वेळा सांगितलंय ते इक्ष्वाकू आहे, 6 पॅकू नाहीयेस. आणि असे वाकडे तिकडे व्यायाम केलास ना तर कधीच येणार नाही तुला 6 पॅकू. हाड तू हड काय? मी हड तुझ्यामुळेच केला मी हा विनोद. आणि असे वाकडे तिकडे व्यायाम केलास तर लागणारच ना डबा. जा घाणेरड्या जाऊ नये. नाही गेला आता. गेला? हो. कसा? अरे माझ्या पप्पूसनी मला सांगितलंय, जोराचा डबा लागला आणि जो कंट्रोल नाही झाला ना तर 23चा पाडा मनातल्या मनात म्हणायचा. का? तो कठीण असतो ना, सगळं लक्ष तिकडे जातं आपलं. तू पण ट्राय करून बघ. मी नाही करणार, मला येतो 23चा पाडा. तुला डबा नाही लागत काय? पाहिलं का कोण आलाय आमच्या लाडक्या इक्ष्वाकूला भेटायला? अरे पेडर रोड काका, टॅक्सीवाला काकू. मूर्ख, शतमूर्ख. पेडर रोड नाव आहे माझं, प्रद्युम्न काका. पेडर रोड काका काय असतं? आणि हिला काय म्हणालास? टॅक्सीवाला काकू. तक्षशिला काकू. टॅक्सीवाल्या काकू म्हणतोय, मूर्ख. मेंदू आणि जीव यांचं काही भांडण झालंय का? हसतोस काय गधड्या? काय बोलणार? प्रद्युम्न, आता हे असंच तू बडबड करत बसणार आहेस का? भेटूयात ना मुलांना, इतक्या दिवसांनी आलोय. कसा आहेस बेटा? मजा मजा. हे उत्तरच नाही आवडत मला. या या. इक्ष्वाकू, इक्ष्वाकू. हाय आई, हाय बाबा. काय झालं बाळा, बरं नाहीये का तुला? नेहमी सारखं भेटला नाहीस, आला नाहीस जवळ. हॉस्टेलमध्ये आल्यापासून नमस्कार करायलाही विसरलायस. असू दे. नाही. काय तुला आवडलं नाही का आम्ही आलोय ते? नाही, असं काही नाहीये. मग का आलात? बापरे, इक्ष्वाकू बेटा. बाकीच्यांचे पालक नाहीयेत एवढ्या सतत. काल निकाल होता ना तुझा, म्हणून आलो आम्ही. युनिट टेस्टचाच निकाल होता, एवढं काय त्यात? उद्धट बोलायला लागलाय का? नाही नाही नाही. अरे बेटा, काय झालं ना, तू नेहमी रिझल्ट लागला की फोन करतोस ना, यावेळी तू फोन पण नाही केलास. तर मग बाबा म्हणाले की कदाचित तो बिझी असेल, त्याच्या मित्रांमध्ये सेलिब्रेशन करत असेल, म्हणून फोन नसेल केला त्याने. आणि आम्ही करत होतो तर तू उचलला पण नाहीस. तर हे म्हणाले आपण छान सरप्राईज देऊया इक्ष्वाकूला, म्हणून तुला भेटायला आलो आम्ही. इक्ष्वाकू, आम्ही जाऊ लगेचच, धावतीच भेट घेणार आहोत. लगेच निघू. बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. आणि दत्तू बेटा तुझ्यासाठी पण आणलंय मी. हे घे, खरवस आणलाय, खरवस. अरे वा, हा. कोणाला बाळ झालं? अरे हे गधड्या, काय बोलतो आपण याचा विचार करत जा. कोण बोलतं असं? मी बोलतोय म्हणजे काही झालं माहितीये काय? ऍक्च्युली गाय आणि म्हशीला बाल झालं का मग आम्ही खरवच करतो, माहितीये काय? हो हो हो, माहितीये. हो हो हो. बापूस, तू कधी आला? अरे हे काय आता चाललंय तुझ्यासाठी? हे बघ मी काय आणलंय, बॉब्या. बघा जरा, शिका.
5-10 रुपयाच्या बॉब्या आणल्या तरी त्यांचा मुलगा इतका आनंद व्यक्त करतोय. आपण इथे खरवस घेऊन आलोय तरी चेहऱ्यावरची माशी हलतीये का बघा त्याच्या. भाऊजाओ काय तुम्ही पण आलात आमच्या मागोमाग, सांगायचं ना, आपण एकत्र आलो असतो. कालच सांगितलं या वसाऱ्याला. मी नाक्यावरती उभा राहून हात दाखवत होतो याची गाडी बघून, या वसाड्याने मला बघून जोरात गाडी पळवली. अच्छा तुम्ही होतात का ते कदम. अच्छा 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 मला वाटलं नाक्यावर कुणीतरी मला माझा खाऊ द्या नावाचा पेंग्विन बसवलाय. पेंग्विन पेंग्विन बोललो तुम्हाला, कॉमेडी करतो कॉमेडी. सॉरी भाऊजी, ते थोडस काय लस्सी वेणी. लस्सी अक्षशिला वहिनी. लस्सी वहिनी आहे का ते. नाही ते काही झालं. अहो तुमच्या या पडदाधूनचं सेन्सस उमर जामच वाढत चाललाय. तुमच्या जिभेचा पडदा धुवून ठेवला पाहिजे. प्रद्युम्न नाव आहे प्रद्युम्न. काय भाषा आहे. ते कसं बोलतायत. 12 वर्ष शेजारी आहेत आणि त्यांना नाव माहित नाही माझं. अरे एवढं कठीण नाव ठेवलं तर कुणाला कळणार आहे. माझं बघ कसं कदम, काय तुला फ्री नाही. पण बोलतो लहान पोरगा बोलतो कदम, अच्छा लहान पोरगा पण बोलतो बच्चा. कदम कदम हे तुमचं नाव नाही आडनाव आहे. माहिती आहे मला वासाऱ्या, 12 वर्षाच्या गोष्टी सांगतोस तू. अवरा असतं तो वासाऱ्या, मग सकाळी हात न दाखवता जो पळून गेला असतो तेव्हा कुठं गेलं तुझं 12 वर्ष वासाऱ्या. ते काही महत्वाचं नाही, ते थांबते म्हणे फालतू काही कमी करायचं नाही तुमच्या. ए भाला रिझल्ट काय लागलाय. बापूस 3 विषय गेले यावेळेस. काही येणं झालं काय वासाऱ्या. 3 विषय गेले तुझे. अच्छा 3 विषय म्हणजे मी काय बोलत नाही म्हणून तुझे असे 3 विषय जातात. अच्छा 3 विषय जर गेले तर सगळे विषय संपतील. मग शिकशील काय वासाऱ्या तू. कदम 3 विषय गेले म्हणजे भूर नाही गेले. 3 विषय गेले म्हणजे तुमचा मुलगा 3 विषयांमध्ये नापास झालाय. 3 विषय नापास. मला तो प्रश्न पडतो याची बुद्धी पाहता हा उरलेल्या 3 विषयांमध्ये पास कसा झाला. असं ते बेटा, ए दत्तू बेटा, हरकत नाही रे बाळा. तू पुढच्या परीक्षेमध्ये ते 3 विषय कव्हर कर हा. आणि इक्ष्वाकू शिकवेल ना तुला. हा काय शिकवणार आहे. याचे 4 विषय गेलेत. प्रद्युम्न काय होतंय तू. अरे प्रद्युम्न इक्ष्वाकू एक मिनिट इकडे ये. तू शांत हो, पाणी पी. बघ ऐक माझं, तो नाही नापास होऊ शकत. 4 विषय गेले म्हणजे नाही तो नापास नाही होऊ नापास झालायस तू. नाही प्रद्युम्न, आपण रिचेकिंगला टाकूयात त्याचे पेपर. हा, आपण रिचेकिंगला टाकूया. चल 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 चल. त्याचा काही उपयोग नाही होणार आहे. अरे नाही बाळा, नाही होणार. आपण- हो आपण कुलगुरूंशी बोलू. चल बाबा बोलते. आई मी पेपरच लिहिलेले नाहीयेत. म्हणजे बाळा इक्ष्वाकू तू पेपर लिहिले नाहीयेत म्हणजे ही डुझॉन टू रोनाट पेपर. इक्ष्वाकू पेपर लिहिला नाहीयेस म्हणजे ही डुझॉन टू रोटंग पेपर. पेपर लिवलाच नाही त्यांनी. एने पेपर लिखीच नाही. इसने पेपर लिखा हिच नाही. कदम वेगवेगळ्या भाषांमध्ये का सांगताय. मला कळत नसेल का पेपर लिहिला नाहीचा अर्थ. मी वेगळं. एक मिनिट इक्ष्वाकू पेपर लिहिला नाहीस म्हणजे का नाही लिहिलायस पेपर. शांततेत विचार. काय का झालं. नाही लिहिलायस पेपर. काय झालं बाळा. दिल की चमक से कभी कभी रास्ते भी धुंधले हो जाते हैं पापा. म्हणजे एक मिनिट. ए तू इक्ष्वाकू ते प्रँक काय करतात ते करतोयस का तू. हे असं बोलत नाहीस बाळा कधी. नहीं माँ, जिंदगी के हाईवे पे जब प्यार का डंपर चलता है तभी तो दिल का हेडलाइट जलता है. असं चालतंय त्याचं. काय म्हणालास. नाही काय म्हणालास. नाही थांब असं करू नकोस, त्याला वेदना होतात. थांब डंपर जरा. चलता है आणि जलता है म्हणे. तो काही बोलतोय ते बघा ना. ऐका त्याचं. काय ऐकायचं नाहीये मला त्याचं. काय भाषा आहे ही. डंपर चलता है हेडलाइट जलता है. हे काय निकृष्ट दर्जाचे यमक आहेत हे. यासाठी तुला मी लहानपणी बोरकरांच्या कविता शिकवल्या का. पण काका बोर करणाऱ्या कविता शिकवायच्याच कशाला ना. अरे मेंदूच्या 1/6 उपभोक्त्या बोरकरांच्या कविता कधी ऐकलंयस. बाभ बोरकर. नाही बाबा ब्लॅक शिप ऐकले. काय बात आहे. अरे ही नवीन पिढी कवरी स्मार्ट झाले. मी हे दोन्ही पण नाही वाचले रे.
तू आत्ता जर हे नसते ना तर मी तुझ्या कानशिलात लगावली असती आणि तू नसतास ना तर काय बोलतो प्रद्युम्न पण आधी याच्या कानशिलात लगावली पाहिजे. नाही, नाही. काय प्रकार आहे हा? मला वेदना होतोय होऊ देत वेदना. ही पद्धत- अरे नापाशा, लाज नाही वाटत? यमक जुळवतोयस, डायलॉग बाजी करतोयस. कुठून शिकलायस? कुणी शिकवलंय? तू करूच नाही. पटापट तोंड चालवायचं कुणी शिकवलंय? दत्तूने. तुम्ही शिकवलं क्या बात आहे जान, मला तुझा अभिमान वाटतोय मला. हेच सांगत होतो मी तक्षशिला तुला. म्हटलं होतं या दत्तूला आपल्या मुलासोबत खोली शेअर करायला नको देऊया. काय झालं, गेला ना माझा मुलगा वाया. या दत्तूमुळे माझा मुलगा नापास झालाय आज. ओ काका, माझ्यामुळे नापास नाही झाला तो, त्या मानसीमुळे नापास झालाय तो. म्हणजे काय मानसी कोण? तो प्रेमात पडलाय. हसला. इक्ष्वाकू हे काय ऐकतोय मी? ऐक ना, शांत हे काय ऐकतोय मी? शांततेत बोल त्याच्याशी. पापा, मैं इश्क के सामने झुक चुका हूँ पापा, क्योंकि मेरे नाम में ही है इश्क वाकू. म्हणजे लाज नाही वाटत तुला? हे सगळं तोंडवर करून सांगायला लाज नाही वाटत तुला? डरना क्या, जब प्यार किया तो चोरी नहीं की, प्यार किया. प्रेम केलं ते केलं वर सनी देओलची मिमिक्री करतोस. नाही ना, हे काय करतोयस तू? प्रद्युम्न, त्याच्याशी शांततेत बोल. ही भाषा नव्हे. शांततेत बोल. काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे मला हे कळ- कोण आहे ही मुलगी? काय प्रकार आहे हा? बाबा, ती मुलगी मला खूप आवडते बाबा. बाबा, मी तिच्या प्रेमात अखंड बुडालेलो आहे बाबा. मला ती खूप आवडते. मला तिच्याशी लग्न करायचंय बाबा. हे येऱ्याबिऱ्या झालंच का वाचाड्या? हे वय आहे का तुझं लग्न करायचं? सांगा, नशीब एक तरी गोष्ट धड बोललाय हा माणूस. सांगा कदम समजावून त्याला. अरे जरा तुम्ही फिरा बिरा, पिक्चर बघा, 2-4 वर्ष मजा करा न मग लग्न करायचं स्वप्न बघा ना. लगेच कशाला लग्न? कदम, भान आहे का? भान आहे? कसं काय बोलताय ऐका जरा. आणि हे सगळे प्रकार तुमच्या मुलाला शिकवा, माझ्या मुलाला नाही. ऑलरेडी त्याला मी शिकवलंय. मी त्याला सांगितलंय, वसाऱ्या अरेंज मॅरेज करशील तर लाथेनं तुडवान. अरे लव्ह मॅरेज केलेस तर मी घरात तुझं जाम भारी स्वागत करणार आहे. आमच्या खानदानामध्ये असली फालतुगिरी कोणी केलीच नाही. अरे ह्याच्या आईने मला पलवून आणलंय. आता काय बोला? He doesn't do arrange, only love marriage. या माणसाचा मेंदू आणि भाषा विटाळलीये. एक क्षण, त्याला काहीही कळत नाहीये हा काय बोलतोय. एक क्षण तुम्ही जरा थांबता का? काय ना, आपला विषय भरकटत चाललाय. हा इक्ष्वाकू बेटा, सोन्या इकडे जरा 2 मिनिटं. कोण मुलगी आहे ही? काय नाव आहे? नको विचारूस प्रेमाने काही. चांगलं श्रीमुखात लगाव त्याच्या. आचार्यानं तुम्ही असं काय काय बोलता, मग मला भीती वाटते याचा अर्थ विचारायचा. कदम श्रीमुखात लगावणे म्हणजे कानशिलात मारणे. पेप्सी केला वहिनी. तक्षशिला वहिनी. पेप्सी कोला. पेप्सी कोला. सोन्या इकडे जरा 2 मिनिटं. कोण मुलगी आहे ही? काय नाव आहे? नको विचारूस प्रेमाने काही. चांगलं श्रीमुखात लगाव त्याच्या. आचार्यानं तुम्ही असं काय काय बोलता, मग मला भीती वाटते याचा अर्थ विचारायचा. कदम श्रीमुखात लगावणे म्हणजे कानशिलात मारणे. पेप्सी केला वहिनी. तक्षशिला वहिनी. पेप्सी कोला. पेप्सी कोला. ऐका मी काय बोलतो त्याला तुम्ही मारू नका नाही प्लीज. अहो नाही, आम्ही नाही मारत आहोत त्याला. फक्त प्रेमाने विचारते मी. बेटा सांग ना सोन्या, कोण आहे ही मुलगी आणि हे काय प्रकरण आहे बाळा? मानसी. मानसी चित्र काढतो, तुझे मी नंतर चित्र काढतो. इक्ष्वाकू, या मानसीचा तुझ्या नापास होण्याशी काय संबंध आहे? सांगतोय बोल बाळा. बाबा, ती माझ्या मागच्या वर्गात बसते. हो मग? तर एक्झाम होती ना जवळ, तर तिचा अभ्यास झाला नव्हता म्हणून ती टेन्शन मध्ये आली होती. म्हणजे मुलगी ढ आहे.
घ्या मुलगी ही ड आहे वा. ऐक ना, थांब ना, त्याला बोलू दे ना, तो सांगतोय काहीतरी. हा, मग ह्याचा काय संबंध बाळा प्रेमात पडण्याचा? मग नाही, ते एक्झामला जेव्हा परीक्षेत पेपर लिहित होते तेव्हा मी बाहेरून तिला कॉप्या पुरवत होतो, म्हणून मला माझे पेपर नाही देता आले. हे काय धंदे केलेत तू? ऐक ना. हे काय धंदे केले? हा कॉप्या पुरवतोय तक्षशिला पण आपल्या. त्यामुळेच तर ती पटली ना मला बाबा. ही काय भाषा आहे तुझी? बाबा माझ्यामुळे ती 4 विषयात टॉप आली आहे बाबा. मला ती आधी नाही म्हणाली होती, पण मग दत्तूनी मला आयडिया दिली आणि मग ती हो म्हणाली. तू जाम भारी हिच्या हातला कौरा तुझा अभिमान आहे परा मला. याच्यामुळे माझा मुलगा नापास झालेला आहे. बाबा बाबा मला ती खूप आवडते बाबा. बाबा मी सतत माझ्या डोक्यात ना तिचाच विचार असतो. मला सतत तिच्याशी बोलावं असं वाटतं, तिच्यावर फिरावं असं वाटतं, तिचा हातात हात धरून. मला खरंच वाटतं बाबा, रात्री फक्त तिचीच आठवण येते. आणि ती काय करत असेल रात्री, ती माझी आठवण काढत असेल का? ती तर दुसऱ्याची कधी आठवण काढत नसेल ना, असा पण विचार येतो. आणि लगेच दुसऱ्या दिवशी कॉलेजला कधी जातोय असं वाटतं आणि तिला कधी भेटतोय असं वाटतं. बाबा तुम्ही पण प्रेम केलंच असेल ना कधीतरी? माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर केलं मी प्रेम. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर केलं मी प्रेम. दमडी कमवायची अक्कल नसताना प्रेम नाही केलंय मी. तोंडवर करून बोलतोय. वय आहे का तुझं हे प्रेम करण्याचं? वय आहे का? हे बघतोस वसाऱ्या, वय बघून प्रेम होतंय काय? अरे ह्याच्या आईने मला 7वीत असतानाच पटवलं. 7वी? 1 वर्ष लागलं मला मी पटलो हे पटायला. मग जेव्हा मला पटलं की मी तिला पटलोय, मग पटलोय तर पटलोच. पण आमच्या नातेवाईकांना नाही पटलं की ही मला पटलंय. कदम, भान आहे काय बोलताय त्याचं? 7वीत असताना म्हणजे 12 वर्षांचे असताना प्रेमात पडलाय तुम्ही? नाही नाही नाही, 19 वर्षाचा असताना. अरे किती वर्ष होता 7वीत? सध्या लय वर्ष मी शाळेमध्ये होतो. हल्दीचं निमंत्रण जेव्हा मी सरांना द्यायला गेलो तेव्हा सर बोलले, बचारी आता बस झालं, आता लग्न करा. तुझी पण करा ही सगळी. लग्न होईपर्यंत शाळेत शिकतोय हा माणूस. ह्या बापानेच हा आदर्श ठेवलाय. मुलगा तरी काय घेणार, आणि आमचे चिरंजीव तरी काय घेणार ना त्याच्या मित्राकडून? हेच ते काही नाही. इक्ष्वाकूला काउन्सिलिंगची गरज आहे. त्याला आपण चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे न्यायचं. ओ काका ओ, त्याला ते माणसो त्याची गरज नाही, त्याला मानसिक उपचाराची गरज आहे. तुझे मी नंतर चित्र काढतो. लाजतोय बघ कसा मूर्ख. काही नाही, माझ्या ओळखीत चांगले पराडकर डॉक्टर आहेत, त्यांची उद्याच अपॉइंटमेंट घेतो. ए येरा झालं का वसारे, कशाला डॉक्टरकडे जायला पाहिजे? अरे प्रेम हे एकमेव अशी गोष्ट आहे की ती नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. वसाऱ्या, निसर्गाने तुला डिग्री घेऊन ऑफिसर बनवले जन्माला नाही घातलेला आहे, तर पुढची पिढी तयार करायला तुला जन्माला घातलेला आहे. आणि मग मला सांग, हे प्रेम चुकीचं कसं असेल? आणि आता त्याचं वय आहे ना रे बाला, मुलीबद्दल आकर्षण होण्याचं. गप्प बसा. एकतर तुमच्या मुलामुळे माझा मुलगा वाया गेलाय, वर हे ज्ञान पाजळतायत. काय माणसं गेलं का तू वसाऱ्या? वाया गेलाय, वाया गेला, वाया काय वाया गेलाय रे वसाऱ्या? अरे वसाऱ्या, त्यांनी प्रेमच केलेलं आहे ना, द्वेष नाही ना केलाय कोणाचा. अरे जगामध्ये सगळीकडे द्वेष पसरत असताना तुझा पोरगा आज प्रेम करायला शिकला, ही कवरी मोठी गोष्ट आहे वसाऱ्या. आणि शाने गुरुजी काय बोललेत माहितीये? शाने गुरुजी नाही, साने गुरुजी. आणि फार फोडून वसाऱ्या छान पण नको शिकू मला. ते साने का शाने मी ते नंतर बघतो वसाऱ्या, पण तू 1 नंबरचा येडा आहेस. कसं बोलतात हे माझ्याशी? अरे तू अजून पण आणि मध्ये अडकलंच आहेस वसाऱ्या. कधीतरी बाहेर पड ना वसाड्या. अरे गुरुजी आपल्याला काय सांगतात? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सगळ्यांनी या जगामध्ये प्रेम करून राहिलं तर जगाला काहीच त्रास होणार नाही. सगळ्यांनी प्रेमाने राहिलं पाहिजे वसाऱ्यानो. कदम भाऊजी, नाही बरोबर आहे तुमचं, म्हणजे सगळंच बरोबर आहे असं मी म्हणणार नाही. काही अंशी तुमचं म्हणणं पटतंय मला. जगाला प्रेमाची गरज आहे, मान्य आहे, पण त्या प्रेमात उथळपणा नसावा ना. हा,
थोडासा तर विचार केला पाहिजे. इक्ष्वाकू, बाळा प्रेम करतोस ना तिच्यावर, आवडते ना तुला मानसी, मग बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर तिला भविष्यात सुखी ठेवायचं असेल ना तर तुला आधी तुझा वर्तमान सक्षम करायला हवा. हं? हे असं प्रेमामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बाळा? प्रेमामुळे एकमेकांना प्रेरणा मिळायला पाहिजे ना. प्रेरणा द्या ना एकमेकांना. तुम्ही ठरवा बरं, ठरवा या वर्षी कोण टॉप करतंय, मी टॉप करते की तू टॉप करतोय, ठरवा ना. खूप अभ्यास करा, शिका, मोठे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. नाही खरंय, प्रेम ही अत्यंत सुंदर भावना आहे बाळा. कसं आहे ना, प्रेमात वाहून नाही गेलं पाहिजे, प्रेमात एकमेकांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. हं? खूप शिक बाळा, अभ्यास कर. हो आय प्रॉमिस मी परत असलं काही नाही करणार. आणि तिला परीक्षेत मदत करण्याच्या ऐवजी परीक्षेच्या आधी मदत करीन. बरोबर. आणि आम्ही दोघंही टॉप येऊ. ए वसाऱ्या, दोघं काय ह्याला पण घे ना वसाऱ्या, ह्याला पण घे ना मध्ये. तू पण. ए दत्तू, हे बघ, यावर्षी 2च विषय गेले तरी चालतील. अरे काय म्हणताय, काय बोलताय, जरा भान असू द्या ना. सगळ्या विषयात पास हो असं म्हणा ना. होईल होईल पाच काय वसाऱ्या, म्हणून मी काय बोलतो, 2 विषय आले तरी म्हणजे कमीच असलं तर जास्तच आनंद होईल ना रे वसाऱ्या, आहे की नाही? वा वा, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. ए शाळा शिकू. इक्ष्वाकू. हा, ते आता मी कॉलेजला आहे काका. वा, वा. शाळा शिकू झालं. वा वा. हा, तर मी काय बोलतो, आता जी आपल्या घरी पोरगी येणार आहे तिचं नाव काय असणार आहे? मानसी. क्या बात आहे, कवरे सोपं नाव आहे रे. तिचं आलं मला टेन्शनच आलं. बरं, तिचं आडनाव काय आहे? शृंखलेश्वरकर. अरे कठीण नावाची पोरगी तुम्हाला भेटतात, सोप्या नावाची पोरगी भेटत नाही. काय 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 पप्पू, आवडू दे, असू दे, पप्पू, जाऊ दे. लगेच निघूया आपण. अजिबात वेळ नाही काढायचा. लगेच निघूया. Yes. उगाच पुढे पुढे करणारा. 4 अक्षरी शब्द आहेत, त्यातले 3 अक्षर दिलेत. काय आहेत? तुकार. तुकार हा ऑलरेडी एक शब्द आहे की नाही, मग का दिला? काय असेल बरं? झा. झा कसा असेल? झा नाही. उगाच पुढे पुढे करणार कोण? चाटुकार. चौगुले. अरे सर, इथेच सर. काय शो झाला सर, म्हणजे तुम्हाला अरे नाही नाही, बस बस बस. पाय नाही का पडू उत्तम शो. अरे असू द्या, पाय घ्यायला नाही, आमचा कार्यक्रमच तेवढा चांगला आहे. सर कमाल झाला कार्यक्रम. नाही खरंच म्हणजे येस समया मोरीत माझ्या म्हणजे जबरदस्त आहे माझा. मोरे तर माझ्या. मोरे समय मोरीत माझ्या. आजचा जवळजवळ 30वा प्रयोग होता. हो 30वा प्रयोग. कमाल झालाय प्रयोग, सगळ्यांना आवडलाय, सगळे वेडे झाले. येस येस येस. बसा ना, बसा ना हो सर. नाही आम्हाला आता निघायचं आहे. चहाचं वगैरे वगैरे. चहा मी सांगतो. चहा सांग, चहा. नको चहा नको, फालतू आहे चहा. नाही इंटरवलला मी टेस्ट केला, अत्यंत फालतू आहे. कोल्ड्रिंकचं बूच असतं ना, त्यात जेवढा मावेल तेवढाच होता चहा. एवढासा होता ग्लास. घेऊया. नाही एक मिनिट आपण करतो ना आता प्रयोग वगैरे. नाही, बरोबर. एवढेसे देतात रे कप तुम्ही, एवढे थोडे रागाने बघितलं ना तरी बाष्पीभवन होऊन निघून जाईल चहा. एवढासा देतात रे चहा. हा कुठलं काय क्रायटेरिया एवढं नका देऊ चहावर, काही नका Sorry. देऊ. हा जोडतो चल. तसं नाही बरोबर. नाही रे. इंटरव्ह्यूला आम्हाला चहा लागतो ना थोडं. इंटरवलला चहा लागतो, कलाकार आहोत आम्ही, थोडंसं गरम बिरम गळायला लागतं आमचं, म्हणून पितो. तर संपलं एवढाच चहा. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. नको चहा नकोय. चला माझं गाडी बघा आहे का? चला चला चला. नाही सर सर, असं कसं तुम्हाला पाहुणचार केल्याशिवाय आम्ही असं नाही सोडू शकत सर. तुम्हाला मोठ्या कपात चहा देऊ का? अरे चहाचा प्रश्न नाही. कॉफी देऊ का? नाही सर, असं नका. आम्हाला वाईट वाटेल. हा, सर. बिस्किट तरी खा ना, बिस्किट. नको बिस्किट. आण, ऐका बिस्किट ऐका, आण. मी डाएटवर आहे, स्ट्रिक्ट डाएट सुरू आहे. मी बेकरी प्रोडक्ट्स बंद केलेले आहेत. शायनिंग मारणे. नाही सर, ते एक कोडं होतं आडवं. बंद कर ना कोड, ते मध्ये मध्ये कोड नको सोडू. आम्ही आलोय ना इकडे, इकडे लक्ष दे. सर सॉरी सर, सॉरी सर. मी बेकरी प्रोडक्ट्स बंद केलेले आहेत, त्यामुळे मला ते बिस्किट वगैरे नको. ठीक आहे सर, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही ते मागवतो. मग बघा सावरडो ब्रेड आहे का? हो आणि त्यासोबत ब्रोकलीची भुर्जी मागव. काय ब्रोकलीची भुर्जी. ब्रोकली. ब्रोकली कुठला? ब्रोकोली असतं. अच्छा ब्रोकली, त्याची भुर्जी मागव. कशाला पाहिजे ती? काय तू काय बोलतोस तू? हा हा, ह्या गावात काय ते सावरखेड गाव मिळणार आहे का? कुठलं सावरखेड आहे गाव? सावरडो ब्रेड असं आहे ते. ते चावलेला ब्रेड काय मिळणार? अरे
सावरडो ब्रेड म्हणतात त्याला, सावरडो ब्रेड. इथं मिळणार आहे काय गावात? काय आपला उगाच काहीतरी मागतो, जे काय देता येतं खा ना प्रेमाने. मला चालेल ना, चहा वगैरे बिस्किट खारी काय असेल तर सगळं चालेल. मला काय हरकत सर नाही. सॉरी, खरंच सॉरी. ते फक्त बिस्किट वगैरे येईपर्यंत मग एक छोटासा सत्कार करायचा तो करून घेऊया. एक मिनिट, घेऊन ये एक पटकन मिनिट. सामान. सत्कार नको बाबा, हात जोडतो मी. प्लीज नको यार, नको. मला डोकं फिरतं सत्काराने. अरे खच पडलाय घरी वस्तूंचा. प्लीज नको. बायको तर म्हणते येऊच नकोस घरी. का? हे सगळं घेऊन यायचं असेल ना, हे सगळं वगैरे काही येऊच नकोस घरी म्हणते. नाही नाही एक अरे परवा एका फॅनने 5x6 मोठी तसबीर दिली, माझीच मला दिली. काय सांगतो? कुठे ठेवायची रे घरी ती? बरोबर. जागाच नाहीये घरात. दरवाजाच्या बाहेर ठेवलेली आहे अशी लागून. दरवाजा उघडला की आपटते आणि पुन्हा पडते. दरवेळेला असं एवढं जावं लागतं. कशाला पाहिजे हो. ते? आणि फुलं बिल हसू नका हो. आणि फुलं बिलं अजिबात देऊ नका. मी आणि प्रसाद आम्ही फुलं स्वीकारणं बंद केलेलं आहे. फक्त साहित्य याचा स्वीकार करतो आम्ही. सर साहित्य कुठलं हवंय सांगा, मी खालून पुस्तक असतं ना, वाङ्मय. हा ए, मगाशी होतं 12वा आडवा वाढमय. बरं आलं. अरे वाङ्मय नाही रे, वाङ्मय. हा, तो अजून त्याच्यातच आहे. त्याला सांगा ना जरा. कॉमेडी सर ऐका ना, एक फक्त आम्ही वेळ नाही घालवणार, पटकन छोटासा सत्कार करून घेतो म्हणजे तुमचं लगेच पुढचं आपल्याला सगळं सेट. नको सांगितलं ना बाई. कसं सांग, कुठल्या भाषेत सांग. याचा करा ना, याचा करा सत्कार. तुला आवडेल ना रे? मला आवडेल. हा, काय झालंय, हल्लीच माझ्या बरोबर शो करायला लागलाय. माझे महिन्यातून अगदी 20-25 वेळा सत्कार होतात. हो. मला कंटाळा आलाय त्याचा. आता याचा करा. हा, तुझा करा सत्कार, कळलं का? हा, ओके, चला मी निघतो. मला ना आता जायला लागेल. अरे, ही please जाऊ नका. काय करताय आता ही पद्धत आहे. सर सर आता ते निघतायत ते डायरेक्ट. नका धरू. पाहुण्यानं असं थांबवतात, Sorry. पाय पकडतो हा डायरेक्ट. पाय धरू नका ना. खरंच sorry. असं काय असतं का? गप्पा बसा ना, काय करताय? नाही. सर ऐका ना, खूप फॅन आहोत आम्ही तुमचे आणि अख्खं गाव. म्हणजे फक्त जास्त वेळ नाही जाणार ना, एक छोटासा सत्कार करतो. आम्हाला एकदा आनंद सांगितलेलं वाटेल. कळत नाही. डोकं फिरलंय. एकदा सांगितलेलं कळत नाही, शिरत नाही डोक्यात तुमच्या. सत्कार नको सांगितलं ना, करा ना त्याचा. तो आहे ना माझ्या वाटणीचं सगळं त्याला द्या. मग तर झालं. काही देऊ नका, कळलं तुम्हाला? मला सत्कार नको आहे. ए, टाळ्या बिळ्या वाजवल्यात ना प्रेक्षकांनी, मला खूप आहे. तोच सत्कार आहे माझा. ओके? नाही, जरा शांत. आता प्रेमाने करताय सत्कार तर करू दे ना. हे माझं ऑलरेडी डोकं भणभणते. ते नाही रे, पाऊण 1 तास लावतात माहितीये का? हो. अरे ते नारळ बिल टोपी बिपी काय करायचं घरी? ते फोटो बिटो काढतात तेव्हा वेळ तर जाणार. पण मग ते- जाणार ना, मग 35-40 सेल्फी काढतात, परत ग्रुप फोटो पण पाहिजे वगैरे. नाही, डोकं फिरतं यार. नाही, नाही, ते काढणारच ना. आपल्यासाठी बोलवतात ना. असं काय करतो? तू काढ, तुला पाहिजे ना, तू काढ. हो, म्हणजे मी तर सगळं काढणार. माझ्या सगळ्या टोपी बिपी तू घे. मी घेणार काय, मला काही देऊ दे त्याने. हा, मग शाल घे ना देऊ दे, मग. शिरपं सगळं देणार. मग घे ना. फुल काय, फुलाची पाकळी जरी दिली ना तरी मी ठेवणार आहे. काय करणार आहेस पाकळ्यांचा गुलकंद? तो तू केलायस ना, वासुदेव सरांबरोबर आणि मोठे सरांबरोबर. हा, मग मी केलंय मग. मी जर त्यातला मकरंद केला असता ना, तो गुलकंद अजून मुरला असता. मकरंद केला हो असता. हो. आणि परवा गोस्वामी सर मला म्हणाले तुला घेऊन एक पिक्चर करतोय, हा. सुकलेले सांडगे. सांडगे? हो हो, सुकलेले सांडगे. हा, कास्टिंग तेच आहे. म्हणजे प्रसाद ओगाई सही आहे, फक्त मकरंद त्यातला मी करतोय. प्रसाद देख हो म्हणालेला आहे सुकलेले सांडगे मध्ये हो, काम हो, करायला. हो, casting. धूर्त आहे, धूर्त. दूर तर कसं. एनिवे, ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला नाही, गोस्वामी सरांना. ताई 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 मोरे सर, मोरे सर या ना, या. हो हो, असू द्या. thank you. छोटासा सत्कार सर, असू दे, गोड thank मानून you. घ्या. हो, आमचं हो. छोटस गाव नाही, आहे. नाही, no problem, तुम्ही sir. खूप छान शो फोटो केलात. काढा आणि मला पाठवा फोटो तेवढे. हो, छान शो केलात सर. हो, थँक्यू थँक्यू. अशी कोण टोपी घालतं रे? Sorry. काय रे? तिकीट घाल, सरळ घाल ना. Sorry, sir. कमाल छोटं गाव आहे ना त्याच्यामुळे. चल लवकर, चल आता. फोटो फोटो थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळे या ना फोटो. नको थांब, सर. एक सेल्फी घ्या, सेल्फी घ्या. अरे सत्काराची सेल्फी कोणी काढत नाही रे, डायरेक्ट काढा का? नाही, सर. मला- सर नको सांगितलं ना, जा ना, करा, द्या ना त्यांना सगळं द्या, सगळं द्या, द्या द्या त्यांना. तोंड नका बघू, द्या. डोकं नका फिरवू परत एकदा? Please. सर पिशवीत टाक. लवकर हा, चालेल, पिशवी टाकून चालेल, हरकत नाही. पण एकदा फक्त फोटो घ्या. थँक्यू. अरे लवकर. हो, आई, ते- एवढं फक्त. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. हो हो हो. हळू हळू. सर मोरे आमच्या मोरे कप असणार, कप. गप्प. संस्थेचं नाव असतं बघ कपावर, आणि मग 4 चौघात प्यायला आपल्याला ऑड वाटतं. कप असणार. हत्ती आहे सर, सोन्याचा हत्ती आहे सर, फक्त 2.5 तोळ्याचा. गोड मानून घ्या सर, छोटीशी भेट आमच्याकडनं. हा, फोटो घ्या, फोटो घ्या. हा, ए तू पण ये ना रे सोन्या, मृणाल ये. सेल्फी तू पण ये. त्यांना दुसरं पण आहे ना. हा. Excuse me. मग आमचा एक फोटो घेता का? एक फोटो घ्या ना हो, फक्त. स्माइल प्लीज. एक मिनिट, हे धर, हे धर. हे दुसरं दे. एक मिनिट. एक हात हत्ती दिला त्याने 2.5 तोळ्याचा. 2.5 तोळ्याचा.
दुसरं काय आहे? हा मोर आहे 3 हा. तोळ्याचा सोन्याचा तुमच्यासाठी होता, पण आता तुम्ही म्हणाला त्यांनाच सगळं द्या, तर मोर आहे सर तुम्हाला थँक्यू आहे. थँक्यू फोटो फोटो काढ फोटो काढ फोटो काढ, फोटो काढ फोटो फोटो नाही नाही एक मिनिट एक फोटो घ्या. म्हणाली आहे. हो. फोटो काढ सर हे आमच्याकडून छोटीशी भेट Thank you. गोड मानून घ्या. एक सेकंड याच्यात 3 तोळ्याचा मोर आहे हा, आणि या. 2.5 तोळ्याचा हत्ती आहे. ती आहे. हो म्हणजे जवळजवळ 5.5 तोळे झाले. ऐक ना सम्या, ऐक ना ऐक ना एका तोळ्याचा भाव काय हल्ली अरे 90-95 हजार रुपये वगैरे असेल. म्हणजे 5.5 तोळा म्हणजे जवळजवळ 5-5.5 अरे ए ऐक ना ए, मला द्या ना. मला द्या ना तुम्ही भेटवस्तू मला द्या ना. सर तुम्ही काय म्हणालात की माझ्या वाटणीचं मोरेना द्या म्हणून आम्ही त्यांना दिलं. हो मी बोललो मी नाही म्हणत नाही पण मला द्या ना. मला दिलं तर बरं पडेल कसं आहे, मला. आता आपण त्यांना दिलं नाही एकदा, त्यांच्याकडनं परत घेणं बरोबर दिसत बरं नाही नाही, वाटणार. संस्कारात बसत नाही आपल्या ते. काय खड्ड्यात गेलं ना संस्कार काय फरक पडतोय त्यांनी. नाही ते बरं नाही दिसणार त्यांच्याकडनं मागायला, आता आमच्याकडनं आम्ही दिलं. अरे त्याचं काय आहे, तो देईल नाही रे. तू देशील ना रे. नाही फोटो पाठव फोटो पाठव फोटो पाठवले फोटो त्यांना, मोरे, या त्यांना फोटो पोस्ट पाठव. करायचे असतात. अरे ते माझं आहे ना गेले ना? 3 तोळ्याचं जे हे होतं मोर तो माझ्यासाठी म्हणून दिला ना, तो मला देऊन टाक. अरे हो पण ते तुला देत होतो तू नाही म्हणालास ना ते त्यांनी मला दिलं मला कल्पना मला वाटते नारळ आणि ते शाल बिल असेल पण ते ना. असं काय करतोस लाचार करू नको ना. आता फोटो पण गेले. माझी पोरगी आहे ना युट्यूब चालवते ना. हे काय फोटो लोड पण झाले. हे बघ एवढ्यात झाले पण ते. झालं यार. हे काय ग्रामस्थानी मोरेना सोन्याचा मोर आणि सोन्याचा हत्ती झाला. हे बघ आता झालं. हे अरे बघ. एवढ्या लवकर गेलं तू. किती फास्ट आहे तुझी ते मुलगी. फास्ट म्हणजे फास्ट आहे. युट्यूब चालवते ना लगेच ती टाकते. काय डाउनलोड ऐक ना मी हे बघ मोरे, हे बघ मी काय म्हणतो तुला मला काहीतरी बोलायचं तुझ्याशी. नाही बोल ना बघ घे ना माझा नंबर घे ना 7-6 बरोबर काय ते? मला माहिती आहे रे. तू नंबर नको देऊस मला. मी तुला सांगतो यार. हे बघ असं नाही ना काय रे, यार काय करायचं. मी हे बघ ते माझ्यासाठी आहे ना. बघ बघ सर पण ते हो बरोबर आहे तू म्हण सर 3 तोळा आहे रे. तर झालं असेल तर आपण जेवणाचं पुढचं हो, बघूया चालेल, का? चालेल म्हणजे. हा तुम्ही आता फ्रेश होऊन घ्या इथे खालती आणि मग आपण जेवणाची सोय केलेली आहे तिथे जाऊया पटकन. Yes, yes. बरोबर. हा, छान सोय केली. म्हणजे चांगलं आहे ना? गावातले सगळे मागे लागले होते, आमच्या घरी जेवायला आणा, आमच्या घरी जेवायला आणा. आपण म्हटलं सेलिब्रिटी आहेत, सगळ्यांकडे कसे जातील. पण आमचे राजपूत सर आहेत गावातले, त्यांना नाही नाही म्हणता आलं, त्यामुळे त्यांच्या घरी सोय केली आहे. बरोबर ठीक आहे हरकत नाही. छोटेसे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. एक 17,000 स्क्वेअर फूटचा बंगला आहे छोटूसा. तर 17,000 स्क्वेअर फूट. अरे खूप मोठा झाला. मोठा माणूस आहे म्हणजे तो. मोठा काय सर, तुमच्या पुढे सगळेच लहान आहेत सर. काय अरे बोलतो? नाही, 17. नाही नाही, तर त्यांच्या घरी सगळं इंटरनॅशनल असतं. हा सर, हा म्हणजे सगळं त्यांच्याकडनं थायलंड वर नाही येतं त्यांच्याकडे. काय सांगता? स्पेशल तुमच्यासाठी मशरूम मागवलेत थायलंडहून. काहीतरी त्यांची स्पेशल डिश आहे, क्रीम मशरूम, क्रीमी मशरूम. ते काहीतरी करणार आहे तू. आणि ब्लॅक वॉटर पितात. काय का साधं पाणी पितच नाही, फक्त ब्लॅक वॉटर पितात. ते सोनेरी पाणी देतील ना मला फॅन आहेत ते, तुम्हाला हवं ते देतील, काहीच प्रॉब्लेम नाही. ब्लॅक वॉटर म्हणजे काय तुला माहिती आहे का रे? नाही ते माहिती ना कशाला हो म्हणतोस तर थांब ना यार. सर इकडे द्या, हा. तर त्यांना आम्ही सांगितलं की चौगुले सर नाही येणार. का मी का नाही येणार? त्यांच्याकडे सावरडो ब्रेड नाहीये ना. अरे मग नसू दे ना. काय फरक पडतोय त्याने? असं- जेवायला तिकडे घेऊन जातो ना मला ते काय ते मशरूम तिकडे थायलंडचे. नाही सर, म्हणजे असं नेऊ शकतो आणि ते काय देतील पण 4 घास खायला. मग? पण असं बरं दिसतं का बोलवलं नाही आणि मला जेवण द्या, बरं नाही वाटत. अरे पण मी का जाईन हे मला जेवण द्या म्हणून. काय आलं काय हे? अजून बाफना सर आले? हो. अगं आत पाठव ना मग. ते म्हणाले एवढे मोठे सेलिब्रिटीज असताना मी कुठे येणार, हे फक्त आपल्या सेलिब्रिटीजना द्या ना. त्यांनी असे पाठवलं. आहेत ना, म्हणाले होते मला हे पाठवणारे, पण मी विसरून. बरोबर भाफनांनी कोण बाफना? बाफना कोण? हो हो, एक 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 फॅक्टरी आहे छोटीशी गावात. 15,000 वर्कर्स वगैरे आहेत. ते झाली रे बाई. बाई आहेस का कोण आहेस तू? 15,000 वर्कर म्हणजे केवढी झाली? छोटूशी कशी होईल? तुमच्या पुढ्यात सगळंच लहान आहे सर. त्यांनी इंटरनॅशनल कंपनीची 2 घड्याळं पाठवली आहेत, डायमंड्स लावलेली. अरे काय बापरे. समीर सर आणि मोरे सरांसाठी. पण आता तुम्हाला काहीच नकोय तर दोन्ही तुम्हालाच. फोटो अरे त्यांना दे, समोरून काढा नाही. प्लीज. अरे हे जाऊ दे रे हे. ऐका अरे, पाठव एक त्यांना. मिनिट अरे हे जरा फक्त एक मिनिट. मला अरे मला हवीत ना. नाही नाही असं कसं देणार ना तुला अरे दे ना मला घड्याळ. तुला काय करायचे 2-2 घड्याळ? थँक्यू समीर काय? आज तुझ्या मला काय? कळलं की देवाने आपल्याला 2 हात का दिले. माझ्यामुळे कळलं? कसं काय? कारण आपल्याला कुणी 2 घड्याळ दिली तर ती आपल्या दोन्ही हातात बांधता आली पाहिजेत म्हणून. वा वा वा. मग आता मी दोन्ही घड्याळ म्हणजे दोन्ही हातात बांधणार. दोन्ही हातात? हा दोन्ही म्हणजे एक ह्या हातात एक ह्या हातात.
मला इकडनं कुणी आवाज आला वाजले किती तर मी असा म्हणणार 11:30 वाजले. इकडनं कुणी आवाज आला वाजले किती 11:30 वाजले असं सेम टू सेम. मला दे ना. काय ते? मला घडा मला दे. अरे असं काय करतो अरे कसं ते अरे त्याने अरे तुला ते ए व्हिडिओ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ एक माग नाही म्हणजे व्हिडिओ नको यार मला घड्याळ दे ना यार. अरे नको काढू. अरे द्यायला काय ताई 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 काय अगं हळू काय आपले कदम काका आले होते त्यांनी हे सेलिब्रिटीजना द्यायला सांगितलं. बोलावू ना त्यांना. मी त्यांना बोलवलं पण ते म्हणाले मी पाहिलंय नको असं म्हणून गेले. काय बोलव ना त्यांना. काय म्हणाले? मी त्यांना सांगितलं पण ते म्हणाले मी पाहिलंय नको. आणि गेले निघून. गेले निघून. बरं झालं की नाही हिला एवढासा रोल दिला. बरं झालं की नाही. आता हे त्यांनी समीर चौगुले मला पाहिजे मला जे काय असेल मला पाहिजे. मला तुम्ही पाहिजे. नको म्हणालेलात ना? मला चालेल मला पाहिजे ना यार. मला पाहिजे ना सर यार. ठीक आहे घ्या. मी हे नाही सोडणार. मला तर पाहिजे. हे फोटो जरा फोटो. मला पाठव म्हणजे मुलीला तुमच्या पाठव गावाचं मला माहिती आहे. पाठवलं चिठ्ठी आहे मला. हा ठीक आहे. कदम कोण आहे? कदम काका कोण आहेत? आमच्या अरुण गावातले कदम. फॅक्टरी आहे त्यांची मोठी. ऍक्टर आहे काय अवघुले. आम्ही तुझे आणि मोरेचे जाम भारी फॅन आहोत. वाचताना पण तसाच सूर येतो रे. आम्हाला कळलंय की तुम्ही काय घेत नाही. ह्याला कोणी सांगितलं? मी काहीच घेत नाही. ह्याला कोणी सांगितलं? मृणाल हिचं असं आहे. हिच्या समोर काही बोललं ना अख्ख्या गावाला 2 मिनिटात कळतं. मृणाल कसं का करतेस? पुढे काय मग? आम्हाला कळलंय की तुम्ही काय घेत नाही म्हणून आम्ही तुमचा 10 लाखाचा चेक मोरेना देऊन टाकत आहोत. 10 लाखाचा चेक उघड रे. ठीक आहे एक मिनिट उघड उघड. हा रे हे बघ 2 काय? चेक. अरे माझंच नाव आहे दोन्ही चेकवर प्रभाकर मोरे आणि 10 लाख रुपये. हे काय चिठ्ठी पण आहे काहीतरी मोरे सर. आम्ही तुमचे मोठे फॅन आहोत. असंच ठेवलेलं आहे. या पैशात तुम्ही अख्खं जग फिरून या. हे बघ असंच ठेवलेलं आहे. काय कमी पडले तर परत पाठवतो. हे बघ सगळं ह्याच्यावर दिलेलं आहे. अरे हे कुठलं गाव आहे जिथे ही अशी श्रीमंत माणसं राहतात 10 लाख रुपये देतात त्या कलाकारांना? नाही नाही सर छोटस गाव आहे आमचं. तुमच्या पुढे सगळं मला लहानच आहे मला सर. पाहिजे. अरे, तुम्ही खरं आम्ही जरा बाकीच्या कामांचं बघतो. तुम्ही थांबा. अरे ए मला हे दे रे. सर. 10 लाख दे. माझे 10 लाख दे. अरे कसं त्यांना 10 लाख. अरे मला मोर पाहिजे. अरे, आणि मला बघा सर देऊ नको. खाली गाडी आलेली आहे. हा. तुम्ही गाडी जाऊन बसा. ते तुमचं जे काही गिफ्ट वगैरे ते मी घेऊन येतो. सगळं घेऊ रे. तुम्ही जा पुढे. बरं, जेवणाची व्यवस्था सगळी सोय केली तुम्ही. थँक्यू. मी कसं जाऊ? मी कसं जाऊ? सर तुमची पण सोय केली. आमचे ते लक्ष्मी अक्का आहेत ना त्यांच्याकडे पिठलं भाकरी आणि सर कांदा आणि लिंबू अनलिमिटेड आहे. हवं तेवढं खा. अरे च्छा. अजून एक सांगतो सर मला त्यांचा नंबर देतो. त्यांचा ना काय ना अंदाज चुकतो नाही. मी काय मीठ कमी कधीतरी तिखट जास्त टाकतात. बिंदास फोन करा झापा त्यांना. दरवेळेला कोणी पाहुणे आले ना त्यांची कंप्लेंट असते की अक्काने असं केलं तसं केलं. तुम्ही झापा. मी तर म्हणतो बिंदास काय हवं ते बोला. कळलं ना. बिंदास जेव्हा अनलिमिटेड सर. जाऊ कसा मी तिथपर्यंत? हा त्याची पण एक सोय केलेली आहे. रम्या आणि विजय येतील ते तुम्हाला बाय करून टेबल सीट घेऊन जातील सर. जायला छान. अरे जातात तर. अरे काय करायचं रे याला? मला वाटत नाही पुढचे 3 महिने प्रभाकर मोरे हास्य जत्रा करतील. एवढा पैसा मिळालाय त्यांना एका व्हिजिट मध्ये. बोलणार काय सर?